कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला काहीतरी विचारतोय मिसेस मोहिते। आज मी ते ती तुम्ही सांगा ती ती त्या त्या चुका परत करू नये म्हणून मी ते असं करत होते। हो का? मग रेवतीनी पण खूप चुका केल्या असतील, मग तुम्ही तिच्याशी पण अशाच वागले? तिची पण अशीच एक डार्क रूम असेल, नाही सॉरी सिक्रेट रूम आहे का? मला बघायची ती। नाहीये ना? लीला तुमच्यात तिची आई शोधते मिसेस मोहिते। तुम्हाला मावशी आहे म्हणते ती, पण तुम्ही काय केलं? तिला तुम्ही कधीच आपलं मानू शकला नाहीत। रेवतीवर तुम्ही मनापासून प्रेम करता ना, मग हेच प्रेम तुम्ही लीलाला का देऊ शकला नाहीत? कारण की ती तुमची सख्खी मुलगी नाही म्हणून? नाही नाही असं नाहीये। खोटं बोलू नका मिसेस मोहिते प्लीज। आणि हेच खरं आहे, लीलाची आई तिच्या लहानपणीच गेली, त्यात तिची काय चूक आहे? लहानपणापासून तिने तुमच्या तिची आई शोधायचा प्रयत्न केला, पण तुम्ही कधीच तिच्यावर प्रेम नाही केलं। ज्या मुलींनी इतक्या लहानपणी पोरके पण अनुभवलंय, तिला जास्ती जपायला नको, तिची काळजी घ्यायला नको, पण तुम्ही काय केलं? पदोपदी तिचा अपमान केला, तिला त्रास दिला। तिने काय मागितलं होतं तुमच्याकडे? तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा? मिसेस मोहिते, तिला असलं काही नको। या सगळ्या गोष्टी तिला इंटरेस्ट नाहीये। तिला हवंय ते फक्त प्रेम, आणि ते तुम्ही कधीच देऊ शकला नाहीत। तुम्ही कधीच तिची आई बनवू शकला नाही। तो आई सोडा मिसेस मोहिते, तुम्ही एक चांगली व्यक्ती सुद्धा बनवू शकला नाही तो। हे जे तुम्हाला हे जितके वाईट वाटते, मी तितके वाईट नाहीये हो। मी केलंय खूप लीलाचं। तुम्ही सांगा ना यांना, हे काय बोलतायत? सांगा ना माझ्याबद्दल चांगलं। तुम्ही ओळखता ना मला। कालिंदी काय आणि काय सांगू यायचे ना मी? आता तूच आठव ना, लीला किती छळलंस ते, आठवत नाही तुला? काय बोलताय तुम्ही? अगं तिच्या हातून छोटी जरी चूक घडली ना, की त्यानंतर केवढा मोठा तमाशा केलास घरी, आठवत नाही तुला? माझ्या लेकीला दिवसभर उपाशी तापाशी त्या रूम मध्ये कोंडून ठेवलेस तू कालिंदी। माझी पोर ना मनापासून प्रेम करायची ग तुझ्यावर, पण तुला ना तिच्या फक्त चुका दिसल्या। आणि तेवढंच नाही तर त्या सगळ्या चुका तिला कागदावर लिहायला सांगून त्याचं भिंतीवर प्रदर्शन मांडलंस तू। कालिंदी, आई म्हणून ना तू नालायक ठरलेस हा। हे तुझ्या बरोबरीने मी सुद्धा एवढं सगळं समोर घडत असताना सुद्धा मी तुला कधी अडवू शकलो नाही। हे जे तुम्ही माझ्यावर पण ओरडा, हो खरंच ओरडा, कारण ना खरं मी सुद्धा हिच्या इतकाच दोषी आहे हो। एक गोष्ट नीट लक्षात ठेवा मिसेस मोहिते, लीला माझी बायको आहे, आणि तिच्याशी तुम्ही कुठल्याही पद्धतीने वाईट वागलात किंवा वाईट बोललात तर माझ्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कुठेही भेटणार नाही। लीला इथे फक्त काही दिवसांसाठी असणार आहे।
आणि त्या दिवसात तिची नीट काळजी घ्या. तिला कुठलाही प्रकारचा त्रास झालेला मला सहन होणार नाही. आणि इतके दिवस लीला एकटी होती मिसेस मोहिते, पण आता ती एकटी नाही. आता मी तिच्याबरोबर उभा आहे गंभीरपणे. नुसती मान हलवू नका मिसेस मोहिते. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? हो 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 कळतंय. तुम्ही इथून निघून गेल्यावर माझ्या या अपमानाचा वचपा तिच्यावर कसा काढते बघाच तुम्ही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी गेल्यावर तुम्ही लीलाशी कशाही वागू शकता. ती मला काही सांगणार नाही आणि मला काही कळणार नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय की मी तुमच्या या घरात CCTV कॅमेराज लावलेत. त्यामुळे तुम्ही लीलाशी कशा वागता ते मला स्पष्टपणे दिसणार आहे. तुम्ही लीलाच्या सगळ्या चुकांचं डिस्प्ले मांडला होता ना, आता तुम्हीच हा डिस्प्ले डिस्ट्रॉय करणार आहात. हे घ्या, करा सुरू. वेळ नाहीये माझ्याकडे मिसेस मोहिते. आणि हे करताना बोलायचं, माझ्या हातून चूक झालीये, माझ्यामुळे लीलाला त्रास झालाय आणि मी हे परत कधी करणार नाही. मिसेस मोहिते, वेळ नाही माझ्याकडे. हो. काय मी चुकले. माझ्यामुळे लीलाला खूप त्रास झाला. मी परत असं करणार नाही. आणि हे वाक्य 100 वेळा म्हणायचे मिसेस मोहिते. आणि हे म्हणताना एक आणि एक नोट तुम्ही जाळायची. बघत काय राहिलाय? बोला, सांगा ना त्याला. तुला दिसत नाहीये का? काय? मी चुकले. माझ्यामुळे लीलाला खूप त्रास झाला. मी परत असं करणार नाही. माझं चुकलं. माझ्याकडून लीलाला त्रास झाला. मी परत असं करणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.